नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत डिप्लोमा मेकॅनिकल ब्रांचचा 5th सेमिस्टरचा सुंदरसा विषय ज्याचं नाव आहे पॉवर इंजिनिअरिंग। तर पॉवर इंजिनिअरिंगचा शॉर्टकट आहे बेटा PER आणि त्याचा सब्जेक्ट कोड आहे 315371। तर बघा बेटा, डिप्लोमाला मेकॅनिकल ब्रांच जर आपण बघितली तर सर्वात जबरदस्त आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे बेटा आपला पॉवर इंजिनिअरिंग। मग सर आता यामध्ये शिकायचं काय आहे, याचा सिलेबस काय आहे, ह्या थेरी आहे का न्यूमेरिकल आहे, यामध्ये नेमकं आहे तरी काय, तर सर्व काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। आणि त्यासोबतच बघा बेटा, लक्ष द्या, जर हा व्हिडिओ तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लास अवेलेबल आहे अफोर्डेबल कॉस्ट मध्ये आणि ते सुद्धा जबरदस्त क्वालिटीमध्ये आणि उच्च दर्जामध्ये। बघा एकदा आमचं शिकवणं बघा, आमचे फ्री डेमो लेक्चर पहिले बघा। आमचे जर फ्री डेमो लेक्चर तुम्हाला आवडले ना तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करा, नाहीतर करू नका। आणि याचा कॉम्बो सुद्धा आहे, मेकॅनिकल 5th सेमिस्टरचा कॉम्बो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, बरोबर आहे, ज्यामध्ये भरपूर सर्व सेमिस्टरचे सर्व जेवढे पण काही विषय तुम्हाला आहे हे सर्व सेमिस्टरचे विषय हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील, ठीक आहे ना। तर बघा एकदा जा, सर्वांची फ्री डेमो लेक्चर बघा, आवडलं तरच परचेस करा, नाहीतर करू नका बेटा, ठीक आहे ना। पण फ्री डेमो लेक्चर नक्की पहा, ठीक आहे ना, कारण तुम्हाला क्वालिटी समजून जाईल बेटा, कारण हे आपलं 5वं सेमिस्टर आहे आणि 5व्या सेमिस्टरला जर बघायला गेलो ना हे खूप महत्त्वाचं बेटा, कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो ना डायरेक्ट सेकंड इयरला, तर डिप्लोमाचा फर्स्ट इयर सेकंड इयर हे गेलं चुल्यात, याच्यामध्ये काय झालं काय नाही कोणी काही बघत नाही। पण डिप्लोमाच्या 5व्या आणि 6व्या सेमिस्टरचा ऍग्रीगेट तुमचा पकडला जातो आणि याच्या पर्सेंटेजच्या वरून तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते बेटा। तर बघा 5वं आणि 6वं सेमिस्टरला स्कोर करायचा आहे जबरदस्त, तोडून फोडून आपल्याला मॅक्सिमम पर्सेंटेज मिळवायचे बेटा, बरोबर आहे। चला मग सुरुवात करायची या सुंदर अशा विषयाला। हो सर, ठीक आहे, चलो। द व्हाय पॉवर इंजिनिअरिंग हा नेमका विषय तुम्हाला का शिकायला दिलेला आहे, तर बघा बेटा, तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की या ठिकाणी तुम्हाला फ्रीज कसं चालतं, आपला एसी कसा चालतो, एअर कंडिशनर असतो ना आपला, तो एसी कशा प्रकारे वर्क करतो, त्यानंतर आपल्या गाडीचं इंजिन असतं, हे इंजिन कशा प्रकारे चालतं हे तुम्ही थर्मलमध्ये शिकला असाल, बरोबर आहे। पण आता या इंजिनची टेस्टिंग कशा प्रकारे केली जाते, या इंजिन मधून जो आपला काळा काळा जो धूर वगैरे निघतो ना, या धूरमुळे जे पोल्युशन होतं हे पोल्युशन कशा प्रकारे होतं, याला कमी करण्यासाठी अजून आपण काय काय करू शकतो। तुम्ही ऐकलं असेल ना BS4 BS6, बरोबर आहे, अशा गाड्यांचे वगैरे तुम्ही प्रकार वगैरे ऐकले असेल, बरोबर आहे। तर हे नेमकं काय सांगतात, हे नॉर्म्स काय काय आहे, याचे रूल्स काय काय आहे, बरोबर आहे। तुम्ही बघा ते PUC ची टेस्ट वगैरे काढता बघा, गाडीची PUC टेस्ट वगैरे काढता ना, पोल्युशन अंडर कंट्रोल टेस्ट म्हणता आपण त्याला, बरोबर आहे। तर ही PUC टेस्ट गाडीची का करावी लागते, मग या गाडीच्या धूरमधून जो आपला गॅसेस वगैरे निघतो ना, त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड किती असतो, सल्फर डायऑक्साईड किती असतो, कार्बन मोनॉक्साईड किती असतो, कार्बन डायऑक्साईड किती असतो, त्याच्यामध्ये काही घातक सूट्स वगैरे असतात का, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकाव्या लागतात बेटा, बरोबर आहे। त्यानंतर आपलं जे कॉम्प्रेसर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, त्याच्यानंतर आपलं एसी वगैरे, या सर्व गोष्टींचं संपूर्ण नॉलेज आपल्याला या सब्जेक्टमध्ये घ्यायचं बेटा। बघा तुम्हाला माहिती असेल की यात आता बघा डिप्लोमा नंतर भरपूर सारे गव्हर्नमेंट जॉब वगैरे तुम्ही देशाल, बरोबर आहे। आता डिप्लोमाच्या 5व्या सेमिस्टरला तुमचं झालं की तुम्ही SSC JEE ला सुद्धा क्वालिफाय होऊन जाशाल, म्हणजे इलिजिबल राहाल, ती एक्झाम तुम्ही देऊ शकतात। म्हणजे डिप्लोमाच्या 6व्या सेमिस्टरला गेले म्हणजे तुमच्याकडे 5व्या सेमिस्टरचा रिझल्ट आला की लगेचच तुम्ही डिप्लोमा अपिअरिंग वर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबचे फॉर्म भरू शकता। त्या ठिकाणी बघा थर्मल इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर तुमचं बघा थर्मल रिलेटेड तुम्हाला सब्जेक्ट सांगतो ते खूप महत्त्वाचे बेटा, थर्मल झालं, नंतर तुमचं FM झालं, पॉवर झालं, बरोबर आहे, RAC झालं, म्हणजे या सर्व गोष्टी, या सर्व विषयाबद्दलचे संपूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी विचारले आता, भरपूर बद खूप सारे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले आता बेटा, बरोबर आहे। तर बघा थर्मल रिलेटेड जेवढे पण काही क्वेश्चन असतात हे सर्व तुमचे या विषयामध्ये सर्व सॉल्व्ह होतील बेटा, बरोबर आहे। तर या विषयाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर या पूर्ण आपल्या मेकॅनिकल फील्डमध्ये जी पॉवर असते, पॉवर जी डेव्हलप करणारा जो पार्ट असतो तो मेन असतो आपला इंजिन। तर या सर्व गोष्टी आपल्या सब्जेक्टमध्ये बघायच्या बेटा, आणि ते सुद्धा एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये। बघा बेटा, आता तुमचा मोठा भाऊ म्हणून मला समजा, तुमच्या मोठ्या भावाप्रमाणे बघा आपण कसं आपल्या लहान भावाला समजावतो की बाबा हे असं नसतं तसं असतं, तसं तुम्हाला प्रॉपर सर्व सिलेबस शिकवणार बेटा, काळजी करू नका। जे न्यूमरिकल्स असेल, थेरी असेल, डेरिव्हेशन असेल, एकदम प्रॉपर होईल बेटा, काळजी करू नका, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज पडणार नाही। आपल्या प्रॉपर नोट्स असतील, आणि हो या ठिकाणी या विषयामध्ये काही न्यूमरिकल सुद्धा आहे, बरोबर आहे। तर न्यूमरिकलची जी फॉर्म्युल्याची जी लिस्ट आहे ना, फॉर्म्युल्याच्या स्पेशल नोट्स तुमच्यासाठी मी बनवून देईल बेटा, आणि यामध्ये काहीही शंका नाही, काहीच उशीर वगैरे होणार आणि सर्व काही तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनमध्ये मिळून जाईल, ठीक आहे ना। चला असो, तर बघा बेटा लक्ष द्या,
आता या पॉवर इंजिनिअरिंगचा एक्झाम पॅटर्न नेमका कसा असेल, आता बघा तुम्ही थर्ड इयरला आहे, जास्त काही मला सांगायची गरज नाहीये, ठीक आहे ना. बघा फर्स्ट सेमिस्टरला, सेकंड इयरला वगैरे हे सर्व काही सांगावं लागतं की असं असं असेल, पॉवर इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे, मग त्याचा शॉर्टकट PER आहे, नंतर तुमचा 30-70चा पॅटर्न असेल, 30 मार्क तुमचे असेल युनिट टेस्टचे, 2 युनिट टेस्ट तुमच्या होतील, 2 युनिट टेस्टचा ऍव्हरेज बोर्डाकडे पाठवला जाईल, 70 मार्काचा फायनल थेरी एक्झाम होईल, 100 पैकी 40 मार्काची कंबाईन पासिंग होईल, बरोबर आहे. चला त्यासोबतच तुमचं मॅन्युअल असेल बेटा, 25 मार्काला तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल वगैरे असेल आणि 25 मार्काचा एक्सटर्नल प्रॅक्टिकल असेल बेटा, बरोबर आहे. म्हणजे बाहेरच्या कॉलेजचा एक शिक्षक येईल आणि तुम्हाला सर्व काही शिकवून चालला जाईल असा विषय, बरोबर आहे. म्हणजे तुमची ओरल वगैरे घेतली जाईल बेटा, ठीक आहे. प्रॅक्टिकल तुम्हाला कंडक्ट करायला लागेल. बघा म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल टेस्ट वगैरे असेल, बरोबर आहे. आयसी इंजिन टेस्टिंग वगैरे असेल ना, त्यामध्ये तुम्हाला मोर्स टेस्ट आहे की तुम्हाला परफॉर्म करावी लागू शकते आणि याच्यावर मॅक्सिमम तुमची ओरल वगैरे घेतली जाईल बेटा, बरोबर आहे. आणि त्यासोबत तुमचं SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट, तुमचं ट्युटोरियल सुद्धा या ठिकाणी आहे, ठीक आहे ना. तर 175 मार्क्सचं हे संपूर्ण तुमचा हा विषय असणार आहे बेटा. तर मला नाही वाटत की या ठिकाणी जास्त काही मी एक्सप्लेन करायला पाहिजे, कारण थर्ड इयर आहे भाऊ, मोठे मोठे पोरं आहे भाऊ, तुमच्या कॉलेजचे सर्वात ज्येष्ठ तुम्ही आहात, सर्वात सिनियर तुम्ही आहात बेटा, बरोबर आहे. चला असो, तर सिनियर सारखं वागा बेटा. बघा तुम्हाला सांगतो बायांनो की तुमच्याकडे पाहून तुमचे लहान भाऊ बहिणी हे मोटिवेट व्हायला पाहिजे बेटा, असा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. बघा फर्स्ट इयरला, सेकंड इयरला जे झालं ते गेलं चुल्यात, आता फिफ्थ सेमिस्टरला जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक तुम्ही स्कोर करायला पाहिजे बेटा. म्हणजे आतापर्यंत जेवढे पर्सेंटेज तुम्हाला पडले नसेल तेवढे तुम्ही आणू शकता बेटा. काही काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका, बरोबर आहे. आपण सर्व काही कव्हर करून देऊ बेटा तुम्हाला, ठीक आहे ना. चला असो, तर नेमका हा जो PER सब्जेक्ट आहे ना, याचा सिलेबस काय काय आहे, कोणकोणत्या टॉपिकमध्ये, कोणकोणत्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. तर सर्वात जो पहिला आपलं चॅप्टर आहे त्याचं नाव आहे रेफ्रिजरेशन. मग आता रेफ्रिजरेशन म्हणजे काय, तर तुमचं जे फ्रीज आहे बेटा, त्या फ्रीजला आपल्या जे इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये रेफ्रिजरेटर म्हणता बेटा, बरोबर आहे. मग हे रेफ्रिजरेटर कशा प्रकारे वर्क करतं, कोणत्या सायकलवर वर्क करतं. त्यानंतर एअर रेफ्रिजरेटर तुम्ही माहिती असेल, बघा हवेमध्ये बघा जे विमान वगैरे जातात त्या विमानामध्ये ज्या रेफ्रिजरेटरचा वापर करतात ते कशावर चालतं, घरातलं रेफ्रिजरेटर कशावर चालतं. त्यानंतर जे आईस्क्रीम वाल्यांकडे तुम्ही बघितलं असेल, बरोबर, असे मोठे मोठे डीप फ्रीजर असतात ते कशावर चालतात. नंतर मोठे मोठे जे आईस प्लांट असतात बघा, तिथे बर्फांच्या लाद्या बनवल्या जातात. खाता ना बर्फाचा गोळा तुम्ही, खाता ना बेटा, तर बर्फाच्या ज्या लाद्या तयार होतात त्या लाद्या कुठे तयार होतात, त्या आईस प्लांटमध्ये येतात. मग हा आईस प्लांट कशा प्रकारे चालतो, म्हणजे जेवढे पण. नंतर तुम्ही आमच्या जळगावमध्ये ना भैयाची कुल्फी, मावा कुल्फी वगैरे बघितलं असेल ना तुम्ही, असं बघा ती गाडी अशी दगदग दगदग हलवतात, ते बघितलं असेल. आता बघा, आता मी जळगावचं म्हणून तुम्हाला सांगतोय, तर ती गाडी ना मावा कुल्फी, ती गाडी अशी दगदग दगदग ते हलवतात. तर ती का हलवतात, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची, म्हणजे कोणत्या प्रकारची सायकल वापरली जाते. अमोनिया ॲज अ रेफ्रिजरंट वापरतात, मग असं का वापरतात, ब्राईन सोल्युशन का वापरतात, हीट ट्रान्सफरचा रेट काय असतो, या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या बेटा या रेफ्रिजरेशन या युनिटमध्ये. आणि बघा बेटा, हाय वेटेज युनिट आहे, 16 मार्कांचं युनिट आहे बेटा. म्हणजे ऑर पकडून तुम्ही याला जवळपास हे जाईल बेटा तुमचं 24 मार्कांपर्यंत, 22 ते 24 मार्कांपर्यंत हे युनिट जातं बेटा, बरोबर आहे. याच्यात थेरी पण आहे आणि न्यूमरिकल सुद्धा आहे बेटा, बरोबर आहे. एकदम पहिलेच तुम्हाला क्लिअर करून देतोय, थेरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे, बरोबर बेटा. चला असो, चला इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. तर रेफ्रिजरेशन मध्ये ऑल अबाउट फ्रीज बद्दल आपल्याला सर्व काही शिकायचे आहे. ते कोणत्या सायकलवर वर्क करतं, त्याचे कॉम्पोनंट्स कोणकोणते असतात, त्या प्रत्येक कॉम्पोनंटचं फंक्शन काय आहे, हे सर्व आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बेटा आपलं एअर कंडिशनिंग, एसी, आपला घरातला एसी. तर एसी कशा प्रकारे वर्क करतो, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की एसीचं काम फक्त काय, हवेला थंड करणं आहे भाऊ. तर हवेला थंड करणं हे फक्त एसीचं काम नाहीये. तर एसीचं काम काय आहे, बाहेरून जी आपण एअर घेताय त्या एअरला कंडिशन करणे. आता कंडिशन करणे म्हणजे काय, याचं नावच आहे एअर कंडिशनिंग. मग कंडिशनिंग म्हणजे काय, तर बघा बेटा, मध्ये एअर बाहेरून घ्यायची. आता बघायचं की मध्ये या भाऊने टेम्परेचर किती सेट केलेलं आहे. आता मध्ये या भाऊने 24 डिग्री सेल्सिअस सेट केलेलं आहे, बरोबर आहे. मग 24 डिग्री सेल्सिअसची थंडी थंडी हवा बनवणे, बरोबर आहे. मधल्या रूमचं टेम्परेचर 24 राहील अशी एअर मध्ये पाठवणे. मग त्यामध्ये ह्युमिडिटी जास्त असायला नको, बरोबर आहे. म्हणजे जास्त ओलावा असायला नको, बरोबर आहे. जास्त ओलावा असेल ना तर आपला एसी तो ओलावा काढून घेतं बघा. म्हणून तुम्ही बघितलं असेल एसीच्या बाहेर असं पाणी टपटाप टपटाप पडत असतं, बघितलं असेल ना बेटा. चला, हे पाणी का गळतं, आणि बाहेरच्या एअरमध्ये खूप जास्त ओलावा असतो. मग हा ओलावा कमी करायचं काम सुद्धा एसीचं बेटा. त्यानंतर आता बघा दिल्ली वगैरे मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर दिल्लीमध्ये खूप जास्त प्रदूषण आहे, खूप जास्त टॉक्सिक एअर आहे बेटा, बरोबर आहे. बाहेरचं वातावरण जे आहे ना हे खूपच जास्त दूषित आहे. मग त्या ठिकाणी एसी काम काय करतो माहिती आहे का, की बाहेरची दूषित एअरला शुद्ध करायचं सुद्धा काम कोणाचं बेटा, एसीचं आहे, बरोबर. अशा भरपूर साऱ्या गोष्टी एसी करतो. तर या एसी बद्दल सर्व गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहे, की एसीचे प्रकार कोणते, विंडो एसी काय असतात, स्प्लिट एसी काय असतात, बरोबर आहे. त्यानंतर सेंट्रल एसी काय असतात, युनिटरी एसी काय असतात. आपण आपल्या घरामध्ये जे लावतो ना त्याला म्हणतात
युनिटरी एसी. पण बघा तुम्ही मोठे मोठे सिनेमा हॉल बघितले असेल, बरोबर आहे, पिक्चर टॉकी बघितली ना तुम्ही, चला असो, त्यानंतर डीमार्ट झालं, मोठे मोठे जे शॉपिंग मॉल बघितले असेल, त्या ठिकाणी काय असतो, एकच मोठा बल्ला मोठा एसी असतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर असे डक्ट प्रोव्हाइड केलेले असतात. डक्ट बघितले असेल तुम्ही, हॅपी न्यू इयर पिक्चर पाहिला का, हॅपी न्यू इयर बघा, ते शाहरुख खान वगैरे, नंतर तो भाऊ त्याच्यामधून एंट्री मारतात, त्या डक्ट मधून, एसीच्या डक्ट मधून ते एंट्री मारतात. ते मोठे मोठे डक्ट असतात बेटा, त्या डक्ट मधून एअर सर्व ठिकाणी सर्क्युलेट केले जाते. म्हणजे एकच एसी असतो सिनेमा हॉल, नंतर मग थिएटर वगैरे मध्ये बघितलं, शॉपिंग मॉल मध्ये, तर एकच एसी असतो, पण असे वेगवेगळे डक्ट असतात आणि त्या डक्ट थ्रू सर्व थंडी थंडीगार एअर सर्व ठिकाणी ते सर्क्युलेट करतात. त्या सर्व गोष्टी आपल्याला एअर कंडिशनिंग 16 मार्काला चॅप्टर आहे, या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं बेटा, बरोबर आहे. चला, त्यानंतर आहे आयसी इंजिन टेस्टिंग अँड पोल्युशन कंट्रोल. आता या ठिकाणी आयसी इंजिनची टेस्टिंग कशा प्रकारे केली जाते. आता समजा तुम्ही बघितलं असेल, आपली टू व्हीलर असेल तर टू व्हीलरला आपलं सिंगल सिलेंडर इंजिन असतं, पण आपण जर समजा बस घेतली, ट्रॅव्हल घेतली, तर या ठिकाणी मल्टिपल सिलेंडर असतात. म्हणजे 1 2 3 4 सिलेंडर इंजिन, 6 सिलेंडर इंजिन असं असतं बेटा, बरोबर आहे. मग आता 4 सिलेंडर असेल तर प्रत्येक सिलेंडर किती पॉवर डेव्हलप करतोय हो, जर सर्व मिळून जर ते 20 किलोवॅट पॉवर डेव्हलप करत असेल, बरोबर आहे. मग प्रत्येक इंजिन 5 करतंय का, एक जण 6 करतंय, एक जण 4 करतंय, एक जण 10 करतंय, एक जण, म्हणजे नेमकं करतं काय, तर कोणतं इंजिन कोणतं सिलेंडर किती पॉवर डेव्हलप करतंय, तर हे सर्व गोष्टींची आपल्याला टेस्टिंग करावं लागतं बेटा. त्यानंतर हे सर्व आपल्याला शिकायचं या ठिकाणी मोर्स टेस्ट मध्ये, बरोबर आहे. त्यानंतर आपल्या इंजिन मधून जो काळा काळा धूर आपल्या सायलेन्सर मधून बाहेर निघतोय, त्याच्यामध्ये किती प्रमाणात कोणकोणत्या गोष्टी आहे, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, जे घातक जे आपले वायू निघताय, बरोबर आहे, ते किती निघताय, बरोबर आहे. या सर्वांचं टेस्टिंग करणं, या सर्वांना कॅल्क्युलेट करणं, हे आपल्याला बघायचं बेटा चॅप्टर नंबर 3 मध्ये, जे तुमचं 16 मार्काला असेल, बरोबर आहे. तर हे सुद्धा याच्यात तुमचे न्यूमेरिकल सुद्धा असेल. बरं, चला पुढे बेटा एअर कॉम्प्रेसर. तर एअर कॉम्प्रेसर म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की बघा, ज्या वेळेस तुम्ही समजा गॅरेजवर जातात, बरोबर आहे, आपल्या टायरमध्ये हवा आपल्या म्हणजे आपल्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरतात भाऊ, बरोबर आहे. तर गाडीच्या टायरमध्ये ज्यावेळेस तुम्ही हवा भरतात बेटा, बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मागच्या टायरमध्ये आपण जवळपास 40 PSI हवा भरतो आणि पुढच्या टायरमध्ये आपण 35 किंवा 30च्या आसपास, ते डिपेंड करतं की गाडी कोणती, बरोबर आहे. चला असो, अशा प्रकारची आपण हवा भरतो. मग ही हवा भरल्या ते दग 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 जे करत नाही का, बघा त्या ठिकाणी असतं बघा, हे कॉम्प्रेसर असतं बघा, ते दग 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 करतं, बरोबर आहे. मग ते कॉम्प्रेसर असतं बेटा, हे कॉम्प्रेसर काय करतं, बाहेरची ऍटमॉस्फिअरची जी एअर आहे त्याचं प्रेशर असतं 1 बार. बाहेरच्या ऍटमॉस्फिअरिक प्रेशरचं बघा, बाहेरची जी ऍटमॉस्फिअरिक एअर आहे बेटा, बाहेर अवेलेबल जी एअर आहे आपल्या आजूबाजूला, बरोबर आहे, त्याचं प्रेशर असतं 1 बार. ऍक्च्युअल व्हॅल्यू सांगू का, 1.01325 बार, म्हणजे 1.01325 बार एवढी ती प्रेशरचं एअर असतं बेटा आजूबाजूला, बरोबर आहे. मग या एअरला घ्यायचं, त्याला दाबायचं, त्याला कॉम्प्रेस करायचं आणि कॉम्प्रेस करून रिझर्वायर मध्ये स्टोअर करायचं. मग एक एक भाऊ हवा मारून चालला होतो, मग रिझर्वायर मधली एअर संपली की परत दगदग चालवून जातं ते आपलं, बरोबर आहे. तर ते एअर कॉम्प्रेसर आपल्याला या ठिकाणी शिकायचंय. मग त्यावर काही न्यूमेरिकल्स आहे, जबरदस्त मोठे मोठे न्यूमेरिकल्स बेटा, बरोबर आहे, ते सुद्धा आपण घेणार आहोत बेटा. आणि बघा, जर तुम्ही माझी न्यूमेरिकल घेण्याची पद्धत बघितली असेल बेटा, बरोबर आहे, मागची जे पण काही चॅप्टर तुम्ही बघितले असेल बेटा, तर माझी न्यूमेरिकल घेण्याची पद्धत एकदम साधी आणि सोपी आहे. आणि हो, यावेळेस मी सर्व न्यूमेरिकल तुमचे कव्हर करेल. मागच्या एक्झामला आलेले सर्व न्यूमेरिकल तुमचे मी कव्हर करणार आहे, त्यामुळे काळजी करू नका बाळांनो. सर्व काही एकदम प्रॉपर होईल, एकदम व्यवस्थित होईल. सर्व न्यूमेरिकल तुमचे कव्हर करेल. आणि मी तुम्हाला सांगतो, ही तुम्हाला शाश्वती देतो की जेवढे पण टाईपचे मी न्यूमेरिकल घेईल, त्याच्या एकही बाहेर जाणार आणि आले तर पूर्ण रिफंड 100% रिफंड देईल बेटा. आणि यावेळेस मी पूर्ण प्रॉपर, कारण बघा बेटा थर्ड इयर आहे, मी रिस्क घेणार नाही बेटा, कारण तुमचे पर्सेंट तुमचे आउट ऑफच मार्क आले म्हणजे 70 आउट ऑफ 70 आणायचे यावेळेस आपल्याला डायरेक्टली, बरोबर आहे. हा प्रण मी घेतलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा तो घ्यायचा बेटा, बरोबर आहे. मी एक पाऊल टाकला, तुम्ही सुद्धा एक पाऊल टाका, तुमच्या मोठ्या भावाकडे एक पाऊल टाका बेटा, आणि तुमच्या मोठ्या भावाला थोडा सपोर्ट करा बेटा, प्लीज बेटा, ठीक आहे ना. कारण बघा, मी समजतो की तुम्ही समजा बघा, तुम्ही सुद्धा जनरल नॉर्मल कंडिशन मधून वरती आलेले, बरोबर आहे, आणि माझी सुद्धा फायनान्शियल कंडिशन एकदमच पूर होती, तिथून मी वरती उठला बेटा, बरोबर आहे. आणि वरती उठायचं, तुम्हाला सुद्धा उठायचं बेटा, बरोबर आहे. कारण तुमच्या आई वडिलांची सर्वात जास्त इच्छा हीच असते बेटा की आपल्या पोरांनी पुढे जायला पाहिजे, बस. आणि तुम्ही पुढे गेले तर तुमच्या आई वडिलांनंतर जो सर्वात जास्त आनंद होईल ना, तो या शिक्षकाला होईल, तुमच्या मोठ्या भावाला होईल बेटा, बरोबर आहे. तर या एअर कॉम्प्रेसर आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटचं चॅप्टर आपलं आहे एनर्जी इफिशियन्सी इन एअर कॉम्प्रेसर अँड रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. म्हणजे आता बघा, एनर्जी इफिशियन्सी, एअर कॉम्प्रेसर आपण चालवतोय, त्यानंतर एसी वगैरे आपण चालवतोय, तर अशा आपण काही गोष्टी करू शकतो का की ज्याच्यामुळे एसीचं बिल कमी आलं पाहिजे, किंवा
आपलं जे कॉम्प्रेसरला लागणारी जी एनर्जी ती कमीत कमीत लागली पाहिजे, असं काही आपण करू शकतो का? तर या गोष्टींची आपल्याला सर्व काही गोष्टी बघायच्या बेटा, की अशा कोणकोणत्या मेथड आहे, त्या मेथड वापरून आपण एसीचं इनपुट, एसीचं जी इलेक्ट्रिसिटी लागणारी जी पॉवर, एसीला लागणारी पॉवर आहे किंवा कॉम्प्रेसरला लागणारी जी पॉवर आहे, ही पॉवर आपण कमी करू शकतो. असं काही मेथड आहे का? या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या बेटा चॅप्टर नंबर 5 मध्ये, या लेटेस्ट टेक्नॉलॉजी बेटा. ठीक आहे ना. तुम्ही बघितलं असेल एसी वर लिहिलं असं 5 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, बरोबर आहे. तर याचा अर्थ काय, की जेवढे स्टार जास्त तेवढं जास्त ते मोस्ट इकॉनॉमिकल आहे, बरोबर आहे. तेवढं जास्त ते एनर्जी कंझ्युम कमी कमी करतं असं येते, बरोबर आहे. तेवढे कमी इलेक्ट्रिक युनिट त्याला लागतात असा याचा अर्थ असतो बेटा, बरोबर आहे. मग हे कशामुळे येतं, कशामुळे त्याचं एनर्जी वगैरे वाचते, या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. हा, याचा वेटेज फक्त 8च मार्क आहे, छोटासा चॅप्टर बेटा आहे, बरोबर आहे. तर काळजी करू नका. असं संपूर्ण आपला सिलेबस असेल तर 5 चॅप्टर तुम्हाला बघायचे आहे, 70 मार्काचा पेपर असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. और सहित तो जातो 102 मार्कांचा. आपल्याला आउट ऑफ मार्क पाडायच्या वेळेस, आणि यावेळेस मी पाडवूनच राहील डायरेक्टली, बरोबर आहे. फक्त पण घ्या की पहिल्या लेक्चर पासून जो शेवटच्या लेक्चर पर्यंत एकदम प्रॉपर बघेल, व्यवस्थित बघेल बेटा, बरोबर आहे. चला असो. आता या कोर्समध्ये तुम्हाला नेमकं काय काय मिळणार आहे, जास्त काही सांगायची गरज नाही बाळांनो. तर बघा, संपूर्ण जो आपला सिलेबस आहे, प्रॉपर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळतील. त्यानंतर रिव्हिजन क्रॅश कोर्स हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. आणि हो, यावेळेस मी रिव्हिजन एकदम जबरदस्त आणि एकदमच पहिले घेणार आहे. म्हणजे युनिट टेस्ट 2 असते ना आपली, युनिट टेस्ट 2च्या अगोदरच सर्व चॅप्टर तुमचे कव्हर होऊन जाईल विथ रिव्हिजन. आणि नाही झालं तर 100% रिफंड मी तुम्हाला देऊन देईल, नो टर्म्स अँड कंडिशन. कोणतीच टर्म्स अँड कंडिशन राहणार. आणि युनिट टेस्ट 2च्या पहिले तुमचे सर्वच्या सर्व सिलेबस तुमचा कव्हर झाला असेल, विथ प्रॉपर नोट्स वगैरे सर्व काही तुम्हाला दिलं गेलं असेल बेटा, ठीक आहे ना. चला असो. तर प्रॉपर थेरी नोट्स तुम्हाला देईल, फॉर्म्युलाच्या नोट्स वेगळ्या देईल मी तुम्हाला, बरोबर आहे. बघा, नॉर्मल थेरी नोट्सचा वेगळा, पण सर्व फॉर्म्युले म्हणजे जेवढे चॅप्टर मध्ये तुम्हाला जेवढे काही फॉर्म्युले तुम्हाला दिसतात ना, सर्व फॉर्म्युले एकाच नोट्स मध्ये टाकून तुम्हाला ते पण देऊन टाकेल, बरोबर आहे. नंतर आयएमपी प्रॅक्टिस पेपर यावेळेस मी तुम्हाला म्हणजे युनिट 1 पासून तर युनिट शेवट 5व्या युनिट पर्यंत, बरोबर आहे. तुम्हाला प्रत्येक युनिट म्हणजे टॉपिक वाईज तुम्हाला टेस्ट सुद्धा देणार बेटा, बरोबर आहे. हो, तेवढं तुम्ही नक्की करा बेटा, तेवढं तुम्ही नक्की करा, ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला जेवढं असेल अवेलेबल तेवढं सर्व देऊन देईल. बघा, नवीन सिलेबस आहे तर क्वेश्चन पेपर अवेलेबल एवढे नाहीये, बरोबर आहे. तर जेवढं होईल माझ्याकडून तुम्हाला देऊन देईल, आणि सॅम्पल पेपर तुम्हाला देऊन देईल बेटा, बरोबर आहे. त्यानंतर आयएमपी क्वेश्चन बँक तुम्हाला देऊन देईल. बघा बाळांनो, एवढं तुम्ही प्रॉपर करा. आणि हो, एकदम कमी प्राइस आहे, त्यासोबत आपले कॉम्बो ऑफर सुद्धा आहे, बरोबर आहे. म्हणजे या सेमिस्टरला जे पण आपले बाकीचे जे विषय आहे सर्वांचा कॉम्बो करून एकदमच कमी फीज मध्ये तुम्हाला सर्व काही देऊन दिलेलं बेटा, बरोबर आहे. म्हणजे बाहेर ऑफलाईनची फीज जर तुम्ही बघशाल तर ऑफलाईनच्या फीज पेक्षा कमी फीज मध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्व विषय मिळून जातात डायरेक्टली, बरोबर आहे. येथे तुम्हाला सर्वांना लक्षात. बघा विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. फक्त बघा आमचे फ्री डेमो लेक्चर पहिले बघा, आणि बघा एकदा विश्वास दाखवा तुमच्या मोठ्या भावावर बेटा, ठीक आहे ना. तुमचा हा मोठा भाऊ तुमचा विश्वास तोडणार आणि याची मी काळजी घेतो बेटा. आणि जर समजा असं काही झालं, युनिट टेस्ट पर्यंत सिलेबस समजा तुम्हाला असं वाटतं की नाही केला समजा सरांनी, मग काय करायचं? अरे, हा व्हिडिओ ऍज अ प्रूफ म्हणून आहे, तुम्ही कुठेही जा डायरेक्टली आणि बघा, बोलायची गरज मी पडू देणार आणि 100% रिफंड तुम्हाला देऊन देईल, नो टर्म्स अँड कंडिशन. कोणतीही टर्म्स अँड कंडिशन नाही, पहिले सांगतोय. मग माझे जे पण काही प्रॉब्लेम्स सर्व काही गेले तुलाच गेले डायरेक्टली, बरोबर आहे. पण तुमचा सर्व सिलेबस पूर्ण करण्याची जबाबदारी माझी बेटा, बरोबर आहे. आणि काळजी करू नका, एकदम जबरदस्त तोडून मोडून फुडून आपण जबरदस्त अभ्यास करू बेटा. सर्व टॉपिक वाईज सर्व तुमचा संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करू बेटा. जास्त होईल पण कमी होणार नाही, बरोबर आहे. आणि बघा बेटा, अभ्यास तुम्ही फक्त डिप्लोमाची एक्झाम देण्यासाठी नका करू बेटा, कारण आता 5वं सेमिस्टर आहे. पुढे तुम्ही डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला जाशाल, तुम्ही गेटचा स्टडी वगैरे करशाल, बरोबर आहे. एमटेक वगैरे साठी, एमई साठी, बरोबर आहे. मग त्यासाठी याची बेसिक लागतील. आणि तुम्हाला सांगतो, गॅरंटी देऊन सांगतो बेटा, या आपल्या डिप्लोमाच्या नोट्स तुम्हाला डिग्रीसाठी सुद्धा कामा येतील बेटा, ठीक आहे ना. तर बघा, यानुसार मी प्रॉपर तुम्हाला शिकवेल की तुमचे सर्व म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, आपल्या डिप्लोमाच्या बेसवर जेवढं पण काही असेल सर्व तुमचं मी कव्हर करून देईल. काळजी करू नका बाळांनो, ठीक आहे ना. चला असो. आय होप सो या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांना क्लिअर झाल्या असेल. आणि हो, डाउनलोड करून घ्या आपलं विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. त्यामध्ये फ्री डेमो लेक्चर एकदा बघा, आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर करू नका बेटा, ठीक आहे ना. सिंपलशी गोष्ट, ठीक आहे ना. पण आवडेल नक्की. आणि हो, तुमचे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, नक्की करा. आणि हो, आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही आपला कोर्स वगैरे परचेस करू शकता, ठीक आहे. चला असो. तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण सिलेबसला सुरुवात करू, बरोबर आहे. आणि हा सिलेबस तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर प्रॉपर स्वरूपात मिळून जाईल बेटा, ठीक आहे ना. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.